लहान मुलांना मरता मरता काय वाटत असेल? बीए नंतर काय? आपण यंदा किती पुस्तकं वाचली असतील? पण इतकं परीक्षेत कुठं कुठं कोंबणार? साला ही शिक्षण क्षेत्रात काळा बाजार करणारे काहीच व्याकरणाला अजून हात लावला नाही. ती तर पाठ करायलाच हवं. ते 2 पेपर लवकर उरकले पाहिजे. मग उद्याच का सुरू करू नये? पण नको. शुद्ध लेखनी सुधारलं पाहिजे. आणि एकटा कटकटे पुढच्या आठवड्यात 3 मग मॅकबेथ. आठवड्यात भराभर उठतो. सकाळी उठून धडाधड पाठांतर. पण किती वाजले? आईचा आई घड्याळ टिक करते. पुरुषाच्या शरीरात नाजूक भाग कुठेच नसतो. साला सगळं फुकट ओझे. आईचा हे कसले भंपक विचार? मी पांडुरंग सांगवीकर, उदाहरणार्थ 25 वर्षाचा आहे. आता 25 वर्ष ही या जगात फारशी नसली तरी वडिलांचे 10-12 हजार खर्चून देखील मी परीक्षा वगैरे नीट दिला नाही. हा माझा गुन्हा. कबूल कबूल कबूल. तसे आम्ही घरचे वगैरे बरे असलो तरी आमच्या घरात पैशासाठी सगळे धडपड वगैरे असतच. माझे वडील गावात रंगारूपाने प्रतिष्ठित. त्यांना गावात मान वगैरे. गावातील प्रत्येक सल्ला मसलती त्यांचं उदाहरणार्थ अंग असतं. कारण पसाराने आम्ही भक्कम शेतकरी. पण लहानपणापासून माझं आणि वडिलांचं जास्त पटलं नाही. माझं अख्खं बालपण त्यांच्या धाकात गेलं. ती दुष्टपणा वगैरे करायची. लहानपणी मी बासरी शिकत असताना मला भडकावून देत म्हणाले, हा काय कृष्णाचा जन्म आहे? फेक बांबू आणि पुस्तक घे. असं म्हणून बासरी भिंतीवर आपण फोडून टाकली. मला एक वेळ सगळं काय आवडलं. सगळं काय. पण उदाहरणार्थ कुणी मारलेलं सहन होत नाही. माझं आईवर मात्र फार प्रेम. आमची शेती मोठी, त्यामुळे उदाहरणार्थ येणाऱ्या जमिनीची वर्दळ. त्यामुळे आईला घरात फार काम असतं. पण आजीला आईचा द्वेष. एकदा काय आलं, नाही, या पलीकडे आपण खाजगी काहीही सांगणार नाही. एक तर सांगणारा बहुधा मूर्ख वगैरे असतो आणि ऐकणारा उदाहरणार्थ लबाड. मला लहानपणापासून अधूनमधून पण ठरलेल्या साच्याची प्रचंड स्वप्न पडायची. म्हणजे एखाद्या स्वप्नात वाटायचं की आपण पहिला गप्पा घोड्यासारखं वगैरे प्राणी आणि आपल्याला
खूप पळावं लागतं, खूप जोरात, छाती फुटेपर्यंत. किंवा असंही नाही, एक हत्ती एवढा मोठा दगड कड्यावरनं खाली खाली कोसळत कोसळत त्याचा चक्काचूर होतो. हे दगड माझ्या शरीराचे, पण ह्या दगडांच्या उदाहरणार्थ जवळ यायची शक्तीच नाही. ही वगैरे स्वप्ने सारखी सारखी वाटायची, काही काही सांगता येईल एवढी गडबड, पण ह्या वगैरे स्वप्नांचा अर्थ मला कधी कळालाच नाही. लगेच नाही, लगेच नाही. हे गेलं, थांब जरा, मी तिकडे जातो. एक 5 काउंट घे मला, 5 काउंट झाले की पुढे हे विद्येचं माहेर. इथे मी उदाहरणार्थ 6 वर्षे काढली. मी कॉलेज जायला उत्सुक, पण माझं कॉलेज पाहून म्हणजे दडपून गेलेली छाती म्हणायला लागली की इथे आपला काही पत्ता लागायचा नाही. शिवाय थोर लोक, राजकारणी, साहित्यिक येथे फार होऊन गेले. एकंदर परंपरा उज्ज्वल, म्हणजे आपल्याला इथे थोर होण्याची संधी आहे. आपण इथे उदाहरणार्थ जीवन कौशल्यासाठी लागणारी सर्व सामग्री मिळवू. शिवाय माझ्या आईला माझ्याबद्दल फार धत्त्यासलत्या करतात. तसं प्रत्येक आईला वाटतं की आपलं पोरगं मोठं व्हावं, पण मोठं होणं म्हणजे काय तर हे मात्र नीट माहिती. तसं मलाही बऱ्याचदा वाटायचं की आपण मोठं व्हावं, म्हणजे लहानपणी वाटायचं की आपण शत्रूंना मारावं. नंतर थॉमस अल्वा एडिसन सारखे शोध लावावे. नंतर गडकऱ्यांसारखे विनोद करावे. शाळेत मास्तर वगैरे व्हावं असं वगैरे वाटायचं. पण माझं मोठं होणं म्हणजे काहीच नाही हे मला इथं या हॉस्टेलवर आल्यावर दोघा तिघांची ओळख झाल्यावर कळून चुकलं. एक तांबे नावाचा मित्र, त्याच्याविषयी मला आदर नव्हता, पण याचं ध्येय नोबेल प्राइज मिळवणं हे कळाल्यावर माझा आदर द्विगुणित झाला. मधुकर देशमुख हा तांबेपेक्षा माझा मित्र. ह्याचं ध्येय ऐकल्यावर मला आपण किती शूद्र आहे हे कळालं. सर्व जगात समता प्रस्थापित करणं हे हे असं ध्येय आखणारा माणूस प्रचंड हवा. रेगे जो आईची गाणी माणूस प्रचंड हवा. त्याने मला विचारलं की तुझं ध्येय काय. तेव्हा मी उडवाउडवी करून अजून ठरवलं नाही रे, बघू असं म्हणाल. रेगे जो चव्हाण हे खुद्द पुणेकर. नागपूरचे गुंडच काय तर मुंबईचे मवाळी परवडले, पण पुण्याचे वामटे तर त्याचं काय ते जपून आहे असं मला घरातून निघताना पेन्शनर काका म्हणाले होतेच. हे आपल्या खोलीत येऊन उदाहरणार्थ बिस्किट, साखर, दूध, ओव्हलटीन आपल्या देखत वगैरे खायचे. एका नवीन संस्कृतीची आपली जवळून ओळख होती. कशाला बोला, मी म्हटलं घरात मिळत नसेल खाऊ द्या. बिचारे कपडे मात्र भारी घालायचे. हा जो तो तर माझ्याकडे पैसे वगैरे मागून न्यायचं. हे असे उदाहरणार्थ सटरफटर मित्र हळूहळू बंद झाल्यावर मधुकर तांबे, सुरेश बापट, इचलकरंजीकर, देशमुख हे मात्र कायम राहिले. कुणीही भिकारला नव्हता. सुरेश आणि माझी दोस्ती म्हणजे माणसं खायला फिरायला गर्दीत न जाता टेकडीवर जायची. सुरेशच्या खोलीत
त्याच्या पॉटच्या वर एक कॅलेंडर होतं. त्यामध्ये नागडी बाई ओढ्यापाशी बसलेली, मांडीवर हंस वगैरे. मी म्हणालो, अरे असं उत्तेजक चित्र लावू नये घरात. तर तो म्हणाला, काय होत नाही रे, खोली चित्र लावून काही फरक पडत नाही, कपड्याखाली सगळेच नागडे असतात. खरंय, इचलकरंजीकर हा म्हणजे उदाहरणार्थ अत्यंत हलकट पण चांगला. हा पिढ्यानपिढ्या शहरात राहून आचार विचारात अत्यंत तरबेज वगैरे. हा मला जंगली पण चांगला म्हणायचा. इचलकरंजीकर आणि माझी दोस्ती तरी देखील का टिकले नाही कळत नाही. कॉलेजात माझ्या प्रोफेसरांच्या विद्वत्तेबद्दल माझ्या पूर्वीच्या काही कल्पना असायच्या, त्या उदाहरणार्थ एक दोघांपुरत्याच खऱ्या ठरल्या. एक विद्वान प्रोफेसर संस्कृतचे, ते संस्कृतचे श्लोक आधी म्हणून तालीवर म्हणून दाखवायचे, मग म्हणायचे सुंदर श्लोक. पुढचा सोपा आहे, म्हणजे हे चांगलंय. कोणताच विद्वान माणूस श्लोक पुढून सांगेल. एक विद्वान प्रोफेसर मराठीचे होते. त्यांना शिकवण्यात ते अतिशय आशक होते. त्यांना शिकवण्यात काही रस नव्हता. ते म्हणायचे, तुम्ही इंटरला आला रे, या कवितेत काय शिकवण्यासारखं काय. आता शिकवणारा मनुष्य शिकवण्याबद्दल असं बोलू लागला तेव्हा तो थोरच. दुसरे सर्वात दुष्ट सद्गृहस्थ म्हणजे तर्कशास्त्र शिकवणारे, हे इतके मोठमोठ्याने शिकवायचे की झुकणं देखील असे. अजून एक प्रोफेसर पूर्वी मास्तर होते. ते बाहेरून परीक्षा देत देत हळूहळू चढत चढत या बहुमानापर्यंत येऊन थांबले, कारण त्यांचं आता वय वगैरे होत आले. नाहीतर ते अजून चढत चढत युनोचे अध्यक्ष वगैरे झाले असते. कॉलेजात मला काही लोक बावळट म्हणायचे, ही व्हीपी कुठल्या गावाला आली असे म्हणायचे, माझा अपमान करायचे. साला आपल्याला सभेत बोलता काय येत नाही. आपल्याला हे शिक्षण उदाहरणार्थ लहानपणापासूनच नाही. शाळा ती तर दरिद्रीच. आपण साला केवळ घराचे वारसदार. प्रचंड न्यूनगंड वाटतो. पुण्यात कोणाचंही पाहावं तर एक ना कोणी पुण्यात कोणाचंही पाहावं तर त्यांचा एक तरी थोर नातेवाईक असतोच. तेव्हा आपला कोणीही थोर नातेवाईक नाही हे शल्य मला पोहोचलं. तेव्हा मी बाळशास्त्री जांभेकर हे तर आमच्या घराण्यातले असे वगैरे म्हणू लागले. जेव्हा इचलकरंजीकर कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झाला तेव्हा आता जनरल सेक्रेटरी आपला मित्र म्हणून पाहिजे ते खातं त्याने मला दिलं. मी मेसचा बिनविरोध सेक्रेटरी म्हणून निवडून आलो. मी वक्तृत्व मंडळासाठी स्वतःहून उभा राहिलो. तेव्हा तो म्हणाला, पहा पांड्या, सांभाळून जे जमतंय ते घे, पण आपण चमकू म्हणून माझ्यात उत्साह आलेला. मी सगळं अंगावर घेतलं. दुर्दैवाने माझ्या असं लक्षात आलं की व्हरायटीच्या कामासाठी काही ना काही कार्यक्रम घ्यावाच लागतो. त्यामुळे वक्तृत्व मंडळाकडे दुर्लक्ष झालं. आता उद्घाटनाच्या वेळी 4 वाक्य तरी नीट बोलता आली पाहिजे, कारण तेव्हा प्रिन्सिपल पण आला असतात. त्यांना वाटलं असतं हा प्राणी वक्तृत्व मंडळाचा सेक्रेटरी आणि धड ह्यालाच आभार मानता येत नाही. मग मी पुण्यातल्या एका थोर समाजशास्त्रज्ञ बाईंना कार्यक्रमासाठी ठरवून आलो. पण ही थोर लेखिका भाषण कुठे करते, हिने एक निबंध लिहून आणलेला आणि तो वाचत वाचत त्यात दुरुस्त्या करत होती. उद्याच हा लेख एका अमुक मासिकेत जाणार आहे.
असं म्हणाल्या तेव्हा टाळ्या थांबले असेल. तेव्हा मी धडपड आम्ही स्टेजवर. आता अशा स्थितीला काय बोलावं? तर मी स्वतःला सावरून म्हणालो, जर जगातली प्रत्येक स्त्री आजच्या पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे वागू लागली तर जगात युद्धे कशाला होतील? तेव्हा सगळे हसू लागले. ती लेले तर पाहुण्यांची देखत म्हणाली, तुमचा पहिला प्रसंग वाटतं. त्या मनानं बरं बोललात. हे मला फार लागलं. मी ठरवून टाकलं, आपण नेटाने शिकवून हिची चांगली जिरवू तर नावाचे पांडुरंग. नंतर प्रिन्सिपलच्या सूचनेनुसार एका गांधीवादी थोर पुढाऱ्यांचा कार्यक्रम ठरवला. त्याला शोभेल अशी भारतीय बिछायत केली. त्यामुळे लेलेला ते पुढाऱ्यांच्या जवळ खाली लावून ठेवलेल्या माईक समोर बसून बोलावं लागले. तिने सुरुवात केली, आज एका तळमळीने कार्य करणाऱ्या पुढाऱ्यांची ओळख करून द्यायला मी उभी आहे. आणि ही पट्टी तर बसलेली. तेव्हा इथं हसा झाला. तेव्हा तिचा हशा झाला. मी तर प्रचंड हसलो. गांधीवादी तळमळीचे गांधीवादी पुढारी असते. बिचारी लाल मूल खाल्लेले. माझं हे एक बरं आहे माझं, की मी लाल पडत नाही इतका काळ आहे.